सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेव स्वामी उमानंद सरस्वती आपल्याला 11वं शिवसूत्र अर्थासह स्पष्ट करत आहेत। त्रितय भोक्ता विरेशः हे 11वं सूत्र आहे। या सूत्रातील प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थ ताई सांगतात। त्रितय म्हणजे 3, भोक्ता म्हणजे भोगणारा आणि विरेश म्हणजे जितेंद्रिय। आता या सूत्राचा पूर्ण अर्थ असा आहे की जो जितेंद्रिय होतो तो तिन्ही अवस्थांमध्ये आनंद उपभोगतो। उद्यमो भैरवा या 5व्या सूत्रात सांगितल्याप्रमाणे योगी जेव्हा मी भैरव आहे, मी शिव आहे अशी जाणीव दृढ करतो तेव्हा त्याचा शक्तिचक्रांशी संबंध येतो। आत्म्याशी किंवा शिवाशी सतत तादात्म्य पावल्यामुळे तो तुर्या अवस्था ही आनंदाची 4थी अवस्था प्राप्त करतो। हा तुर्येचा आनंद जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांमध्ये तो भोगू शकतो हे आपण 7व्या सूत्रात पाहिलं। पण त्यासाठी त्याला जितेंद्रिय व्हावे लागते असं हे सूत्र म्हणतं। आता जितेंद्रिय होणं म्हणजे काय, तर इंद्रियांवर ताबा असणे, जे पाहिजे, जे ते पाहिजे ही वृत्ती नष्ट होणे, हवं न होणे म्हणजेच जितेंद्रिय होणे। आत्म्याशी तादात्म्य पावल्यामुळे तो अंतर्मुख होतो व इंद्रिय दमन, मनःशमन साधू शकतो। बाहेरची ओढ कमी झाल्यामुळे तो सतत मी शिव आहे, मी चैतन्य आहे या जाणीवेत राहतो। त्यामुळे तो कधीच दुःखी होत नाही, सतत आनंद भोगतो तिन्ही अवस्थांमध्ये। म्हणून तस्मात योगीर्भव अर्जुन असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात। परमपूज्य ताई म्हणतात, गुरुचा आधार असला, गुरुचा हात धरला की चैतन्याशी, आत्म्याशी तादात्म्य पावणे सहज शक्य होते। आणि एकदा का ते शक्य झाले की योगी जितेंद्रिय होतो, आणि योगी जितेंद्रिय झाला की तो आनंदी होतो। तो आनंद तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही स्थितीत तो भोगू शकतो। या योग साधनेच्या काळात वेगवेगळ्या योगभूमिका तो प्राप्त करतो। त्या कोणत्या ते पुढील सूत्रात ताई स्पष्ट करते। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय।